अहो हिला ड्रेस काय, परफ्यूम काय, साड्या काय, अहो रुपाली काय, ऐका वैशाली काय, ऐका अहो इथे बॉयफ्रेंड काय, आता काय हे बघ आपण सगळेजण एका क्रिकेट क्लबमध्ये आहोत. तर मी आपल्याला विजय मर्चंटचा आवाज कसा होता त्यावेळेचा तो 1 मिनिटात काढून दाखवणार. Good morning to the listeners, and here on the Brabourne Stadium, it's Vijay Merchant reporting you on the first day of the first test match between India and Australia. Let us watch these young cricketers are going to do on the field. What do you think, Lala? असं जसं विजय मर्चंटचा आवाज होता प्रत्येक माणसाचा. आता मी जर काम केलं आणि मी इथे आलो आहे तर माझ्या आवाजातला खर्ज, माझ्या आवाजातला चढउतार असाच असतो. तसं प्रभाकर पणशीकर जेव्हा होते ते प्रभाकर पणशीकर हे साधारणपणे कुठल्याही नाटकात काम केलं तर कळायचं आपल्याला की प्रभाकर पणशीकर बोलतोय. म्हणजे कसं बोलायचं ते, तर लाल्या लाल्या माझ्या डोळ्याला डोळा फिरवून सांग की हे सगळं खोटं आहे म्हणून. तू कितीही म्हणा, तोच जर त्या तो मी नव्हेच मध्ये गेला तर डोळगेच असं म्हणत. तुम्ही कितीही म्हणा तो मी नव्हेच. अहो मी निपाळीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आणि तुम्ही म्हणताच कसं तोच मी म्हणून. तुम्ही कितीही म्हणा तो मी नव्हेच. आणि तोच प्रभाकर पणशीकर इथे ओशाळला मृत्यूत गेला तर तो कसं म्हणतो, लजावीस मुजी नाबकार तीर भक्तन को तो ज्यांना मी किंचाळला पाहिजे, ओरडला पाहिजे, आरडत ओरडत आमच्या पायाशी शरणाला पाहिजे. लजावीस मुजी नाबकार तीर भक्तन को पेट फलिते लावून त्याच्या अंगाची चामडी झाला त्याचे डोळे काढा, पण ज्यांना मी चाललं पाहिजे, ओरडलं पाहिजे, आरडत ओरडत आमच्या पायाशी शरणाला पाहिजे. लजावीस मुजी नाबकार तीर भक्तन को. आता प्रभाकर पणशीकर जसे होते तसा खर्जामधला अजून एक आवाज असलेला आपला विनोदी नट जो होता दादा कोंडके, त्याचं विच्छामध्ये दादा काय करायचं ते तुम्हाला दाखवतो. दादाला एकदा दादाच्या नाटकात जो विच्छामध्ये जो राजा होता त्याला आपल्या नाट्यसंगीतातले जसे लोक आहेत त्यांना जसा र म्हणता येत नाही तसं त्या राजाला हे र म्हणता येत नाही. प्रधानजी राजाची हालवाल किती काय यायला येडं कुठलं यायला कुठं तरी यायला इथं कशाला आले यायला कुणाला माहिती, मला काय माहिती. हे बाबा हे मला काही माहीत नाही बाबा, इथलं मी काय इथं काय तुझं काही सांभाळायला आलेलं नाही. हे काढवा मूर्खा बोलू नकोस. राजाची हलवाल कशी काय म्हटलं. राजाची हलवाल लय बेस आहे म्हटला. चोर चोऱ्या करतायत म्हणला, मेलेले मुर्दे जिथले तिथे पडलेत, आम्ही फक्त म्हणला माती टाकल्याचं काम करतोय. तर त्या दादाला एकदा विच्छामध्ये त्याची बायको सारखी विचारत असते की म्हटले बाबा या मुंबईच्या बायका कशा आहेत. तो म्हणतो मुंबईच्या बायका मुंबईच्या बायका लय बेस आहेत म्हटला. तुला काय सांगणार म्हणलं येडे. हां ते म्हणते कशा आहेत ते सांगा तरी. तो म्हणतो भरदार अंगानं इवेलीशी कटी. बायको म्हणते कटी म्हणजे काय. काय हे बायकांना बरोबर नेमक्या वेळेला नेमक्या प्रश्न विचारायची सवय असते. भरदार अंगानं इवलीशी कटी. आपण कटी म्हणजे काय. अगं बावळट, अगं कटी म्हणजे कटी म्हणजे म्हणला कटी. बायको म्हणली तसं नाही नीट सांगा. तो म्हणलं थांब जरा मला पुढचं म्हणतो. हा म्हणतो भरदार अंगानं इवलीशी कटी कटी भोवती पदर खोला. म्हणला आत्ता लक्षात आलं का म्हणला. अगं कटी म्हणजे हेलनची कटी आणि कंबार म्हणजे जयश्री गडकारची कंबार. भरदार अंगान इवलीशी कटी कटी भोवती पदर खोवला जणू तारुण्याची कळी. गाला वरल्या पाहल्या तुझ्या फटी 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 तुन आवाज उमटे. जिथे टाकली तिथे न पडली कर्तव्याची उडी. ओढतो ही संभाजी बिडी नाही कळलं वाहतो ही दुर्वांची जुडी. त्यांचं स्टेज रिकामं झालं की लावून झालं की मला सांगा. असं आहे की वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या आयडिओलॉजीज असतात. आता हे नाट्यसंगीतवाले जे असतात ना ते सध्या तुम्ही जर बघितलं तर ते युजली बोबडं गातात. म्हणजे त्यांना असं वाटत असावं की बोबडं गायलं तर बहुतेक मुलगी पटत असावी त्या काळात. हे आता नको तर नॉर्मली
नाट्यसंगीतवाले जे आहेत इथे मागे त्यांच्या ठेवा. गाण्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा सूर असेल. इथे ठेवा इथे. तर ओ तो तुम्हाला मी फक्त झलक दाखवणार हं. कारण मी काही खरा गाणाराही नाही आणि माझा आवाजही तितका फार चांगला नाही. ये पहा जातीचा समय सजुनी जातीचा समय सजुनी इथं उशकाल हा पिये पहा. पण तो र म्हणला नाही बघा, प्रिय नाही म्हणत तो. पिये पहा. छोटा गंधर्वाला सवय होती म्हणजे तो कुठलंही गाणं म्हणताना असंच म्हणायचं. रात्रीचा समय सजुनी इथं उशकाल हा. मग तो राम मराठे असला तरी तो तसंच म्हणा. मी छप्राशुनी जगतासुया दिधली सुधा जय शंकरा. कोणीही र म्हणलेला एखादा नाट्यसंगीतवाला म्हणणारा तुम्ही आणून मला दाखवा, तो कधीही र म्हणत नाही. म्हणजे तो भालचंद्र पेंढारकर जो होता तोही असंच, तेही असंच गायचं. म्हणजे तुम्ही जर बघितलं भालचंद्र पेंढारकरचं तर ते एखादं गाणं त्याचं आठवतं. यमाच्या मनची चंग जय जय श्री चंग श्री चंग श्री चंग रमाच्या मनची चंग जय. म्हणजे त्यांना त्यांच्या या सवयी होत्या आणि लकबी पण होत्या. त्या लकबीमुळे आपल्याला काय आहे, दरवेळेला माणूस आपल्या समोर जरी नसला, म्हणजे मी पडद्याच्या मागे जरी उद्या गेलो तरी सुद्धा तुम्हाला माझा आवाज नक्की लक्षात राहील. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. यांचं स्टेज बहुतेक लावून झालं असेल. 5 मिनटं जास्त आपल्याला थांबायला लागणार नाही. धन्यवाद.